केंद्रीय गट अध्यक्ष निरीक्षक समिती संवाद मेळाव्यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा गट अध्यक्षांशी संवाद। येत्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखीन मजबूती देण्यासाठी पक्षप्रमुखाच्या सूचनेनुसार आज उत्तर मुंबईतील कांदिवलीमध्ये संवाद मेळावा पार पडला। यात मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गट अध्यक्षांना मार्गदर्शन केले। या कार्यक्रमाअंतर्गत मुंबईतील 36 मतदारसंघांचा प्रत्येक रविवारी आढावा घेण्यात येणार आहे, असे बाळा नांदगावकर यांनी सांगितले। तुम्हाला कल्पना आहे की मध्यंतरी सन्माननीय पक्षाध्यक्ष राज ठाकरे साहेबांनी आमच्या पक्षामध्ये काही समित्यांची नेमणूक केलेली आहे आणि त्याप्रमाणे गटाध्यक्षाच्या समिती विश्व एक आमची समिती आहे। त्या समितीमध्ये आम्ही सगळे सदस्य आहोत आणि म्हणून आजपासून गटाध्यक्ष केंद्रीय समितीचे जे प्रमुख लोक आहेत त्यांचे संवाद चालू आहे। गेले 25 दिवस संपूर्ण मुंबई शहरामध्ये आमच्या गटाध्यक्षांच्या केंद्रीय समितीची लोक 36 मतदारसंघामध्ये नेमणूक केलेली आहेत, ती जात आहेत आणि त्याचा आढावा घेण्यासाठी आजपासून प्रत्येक संडेला 3-3 मतदारसंघ ही आमची समिती घेणार आहे। सोबतच तुम्हाला कल्पना आहे की मुंबई शहरामध्ये शहराध्यक्ष आणि 3 उपशहराध्यक्ष अशी नेमणूक झालेली आहे। त्यामुळे येणाऱ्या भविष्यातल्या निवडणुकांसाठी रणनीतीचा एक भाग म्हणून आम्ही प्रत्येक मतदारसंघात एकूण महानगरपालिकेचे 227 मतदारसंघ आहेत आणि या मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष आमच्या किती ताकदीचे आहेत, किती आहेत याचा लेखाजोखा आम्ही घेण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि तो लेखाजोखा घेण्याची हा संवाद मेळावा आहे। सकाळी 11 वाजता बोरवली या ठिकाणी मीटिंग झाली। त्या ठिकाणी आमचा कुणाल बाईकर हा विभागाध्यक्ष आहे आणि आता ते उपशहराध्यक्ष आहे। या ठिकाणी चारकोपला आमचा दिनेश साळवी विभागाध्यक्ष आहे आणि आता पुढे माझी मालाडला आमची त्या ठिकाणी आमचा शशांक बेहेलकर तो विभागाध्यक्ष आहे। आता तिकडे आमची 5 वाजता मीटिंग आहे आणि त्यामुळे संपूर्ण विभागात या मतदारसंघामध्ये 7 महानगरपालिकेचे वॉर्ड आहेत। या वॉर्डच्या परिस्थितीची अवलोकन आम्ही करतो आहोत। त्याच्यात आम्हाला याद्या आलेल्या ह्या खऱ्या आहेत, खोट्या आहेत, हेही आम्ही पाहतो आहोत। त्यामुळे भविष्याच्या आखणीसाठी हे संपूर्ण चालू आहे। मला असं वाटतं की आजपासून सुरू झालेला आमचा हा प्रत्येक संडेचा कार्यक्रम हा 20 जुलै या दिवशी संपणार आहे। एकूण 12 रविवार आम्ही सगळेजण फिरणार आहोत। बाकी आमच्या टीम दर दिवशी फिरत आहे, त्याच्यावरती आमचं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर आम्ही साहेबांना याचा पूर्ण आम्ही अहवाल सादर करणार। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी जी पारदर्शक सरकार चालवली होती त्या सरकारच्या काळामध्ये आता सध्याची जी फोडाफोडीचं राजकारण आहे त्याचा पाया रचला गेला होता असं देवेंद्र फडणवीस काय देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी पारदर्शक सरकार चालवलं त्याच काळामध्ये आताच्या राजकीय परिस्थितीची पायाभरणी केली होती असं देवेंद्र फडणवीस काय कबूल विषय असं येतो की काय पायाभरणी केली ती त्याचाच माहिती आहे। मला असं वाटतं की आम्ही आमच्या पक्षाचा विचार करावा, आमच्या पक्षाला आपल्याला कुठे घेऊन जायचंय त्याच्यावर आम्ही विचार करतोय आणि त्याप्रमाणे आमची आखणी चालू आहे। महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये याचे सर्वस्वी अधिकार राज ठाकरे साहेबांनी पक्षाध्यक्ष म्हणून आमचं काम आहे, दिलेलं काम चोखपणे करणं
आणि त्याचा अहवाल साहेबांपर्यंत पोहोचवणं, कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं आणि त्यांच्यावर जबाबदारी देणं आणि आम्ही जबाबदारी स्वीकारणं. महेश मांजरेकरांना दिलेल्या मुलाखतीमध्ये राष्ट्रपती म्हणाले होते की महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही किरकोळ भांडणे करू शकतो. यानंतर उद्धव ठाकरेंनी सरकारला प्रतिसाद दिला होता. संजय राऊतांनी देखील म्हटलं देश दौऱ्यावरती आहे. त्यानंतर राज ठाकरे देखील मुंबईत आल्यानंतर या विषयावर चर्चा झाली. सन्माननीय राज ठाकरे साहेब परदेश दौऱ्यावरून मुंबईत आलेले आहेत आणि उद्धव साहेब आलेत की नाही मला कल्पना नाही. आता त्या दोन बंधूंमध्ये काय चर्चा चालू आहे ते त्यांना माहिती आहे. चर्चा चालू आहे नाही आहे मला काही माहिती नाही. त्याच्यामुळे आता त्याच्यावरती भाष्य करणं हे काही उचित होणार नाही. कारण वरिष्ठ बोलत असताना कनिष्ठाने बोलू नये एवढं संकेत मला माहिती आहे. त्यामुळे मी कनिष्ठ माणूस आहे. कनिष्ठ असल्यामुळे वरिष्ठ दोन भेटतील आणि बोलतील. संजय राऊत हे आता वरिष्ठांपर्यंत आलेले आहेत उद्धव साहेबांच्या वतीने. आमच्याकडे आम्ही अजून कनिष्ठ आहोत. संजय राऊत जसं उद्धव ठाकरेंची बाजू मांडताय तसं मनसे करून राज ठाकरेंची बाजू मांडताय. काय अपेक्षा होईल असं वाटतं? मला असं वाटतं की आमची बाजू मांडणारे पक्ष प्रमुखच आहे. ते त्यांची बाजू मांडतील. ज्या दिवशी मला सांगतील त्या दिवशी मी रोखठोक स्पष्ट प्रामाणिकपणे जशी असेल तशी बाजू नक्की मांडेल. यापूर्वी देखील आपण 2 वेळा प्रयत्न केले आता प्रयत्न करत. मला असं वाटतं पक्षाचा जन्म झाल्यापासून मी पण तो प्रयत्न करतो आहे, केलेला आहे. त्याचं काय झालं त्याची सगळ्यांना जाणीव आहे. त्यामुळे तूर्त तरी त्या विषयावर बोलायचं नाही असं आम्ही ठरवलेलं आहे. नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.